नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज आपण करणार आहोत गोड शेंगदाणे. उपवासाला चालणारे असे हे गोड शेंगदाणे कसे करायचे ते आज बघूया. त्यासाठी इथे एक कढई घेतली आहे. कढईमध्ये 1 वाटी शेंगदाणे घेतले आणि नंतर गॅस पेटवला आहे. कढईत शेंगदाणे टाकल्यावर खूप जास्त कढई गरम झाल्यावर त्यात शेंगदाणे टाकायचे नाही कधीच, मग ते आपले असे खरपूस भाजल्या जात नाहीत. कढई गरम असेल अगोदरचीच तर फक्त वरून जाळतात आणि आतमध्ये कडक खमंग होत नाहीत. त्यामुळे थंड कढईमध्ये शेंगदाणे टाकायचे, नंतर गॅस पेटवून खमंग भाजून घ्यायचे. आता इथे आपले शेंगदाणे भाजून झालेत. याला आता पूर्ण थंड करून घ्यायचं आणि याचे टरफलं काढून घ्यायचे आहेत आपल्याला. आता इथे टरफलं पण काढून झालेत आपले पूर्ण थंड करून शेंगदाण्याचे. आणि इथे बघू शकता माझे पूर्ण शेंगदाणे अख्खे तसेच आहेत. असेच शेंगदाणे पाहिजे आपल्याला, याचे 2 तुकडे व्हायला नको. आणि तुमचे जर जास्तच 2 तुकडे झाले तर जास्त शेंगदाणे भाजायचे थोडे, आणि ज्या तुकडे झालेले शेंगदाणे ते निवडून बाजूला काढायचे आणि फक्त अख्खे शेंगदाणे इथे आपल्याला वापरायचे आहेत. आता पाक करण्यासाठी इथं ज्या वाटीनं आपण शेंगदाणे मोजून घेतले होते त्याच वाटीनं पाऊण वाटी साखर घेतली आणि त्याच्यामध्ये फक्त साखर बुडेल एवढंच पाणी टाकून घ्यायचं आणि याचा पाक करून घ्यायचा आपल्याला. एकसारखं हलवत साखर विरघळून घ्यायची. आता इथे साखर विरघळून घेऊ आपण. आणि आता इथे पाकाला आपल्या साखर विरघळली आहे आणि आता उकळी फुटायला लागली आहे. थोडा वेळ राहिलं की आणखी जास्त उकळी येईल याला. आता इथे बघू शकता छान अशी उकळी येते. उकळी यायला लागल्यापासून 1-2 मिनिट त्याला आणखी उकळी येऊ द्यायची. या पद्धतीनेच पाक शिजू द्यायचा आपला. आणि 2 मिनिटानंतर चेक करून बघू पाक आपला चिकट झाला आहे का. 2 मिनिट हलवून घ्यायचं असंच आणि चेक करून बघायचं. आणि आपला पाक चिकट झालेला आहे आपला पाक एकदम. आता याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे. आपण कमी पाणी टाकलेलं आहे पाक करण्यासाठी, त्यामुळे आपला हा पाक पटकन होतो. खूप जास्त वेळ लागत नाही पाक करायला. अगदी 3-4 मिनिटातच पाक तयार होतो. आता याच्यामध्ये शेंगदाणे टाकलेत आणि एकसारखं हलवायचं याला. पाक करताना खूप जास्त जर पाणी टाकलं तर पाक व्हायला वेळ जातो आणि मग बराच वेळ पाणी आटवावं लागतं आणि नंतर चिकट झाल्यावर मग त्यामध्ये शेंगदाणे टाकावं लागते. त्यामुळं कमी पाक टाकायचा. आता इथे बघू शकता पाक आटत चालला आहे आपला. पहिल्यापेक्षा घट्ट झालं आहे मिश्रण. आणि जसं आपलं मिश्रण आटत चालतं तसं आपल्या कडेला बघायचं. कढईच्या कडेला थोडंसं पांढरं दिसायला लागलं आपल्या पाकाची साखर बनते असं की गॅस बंद करून टाकायचा. इथे बघू शकता आणखी पांढरं होत चालला आहे आपला पाक. अजून थोडा वेळ गॅस चालू ठेवू. आणि इथे बघू शकता आता कडेला थोडंसं पांढरं व्हायला लागलं आहे आपल्या आणखी. या पद्धतीने याला एकसारखं हलवत 2 मिनिट असंच गॅसवर ठेवायचं. आणि इथे बघू शकता आता कडेने आपल्या साखर बनायला लागली कढईच्या. आता या स्टेजला आपण गॅस बंद करून टाकायचा आणि याला एकसारखं हलवत राहायचं. हलवणं मात्र बंद करायचं नाही. हलवणं जर बंद केलं तर आपल्या या शेंगदाण्याचा गोळा बनेल. एक शेंगदाणा आपला सेपरेट होणार नाही. इथे बघू शकता शेंगदाणे आपले सेपरेट व्हायला लागले आणि पूर्ण पाकाची साखर बनायला लागलेली आहे. पण असं एकसारखं हलवत राहायचं याला. आपण गॅस बंद केलेला आहे अगोदरच. आता इथे हे मिश्रण असं तयार झालं आहे बघू शकता. पूर्ण शेंगदाण्यांना व्यवस्थित कोटिंग आलेली आहे साखरेची. आता हे मिश्रण आपण एका ताटामध्ये काढून घेऊ. सगळं मिश्रण एका ताटात काढून घ्यायचं. आणि हे अजून पण गरम आहे तर याला असं वाटीने एखाद्या खालून असं थोडंसं हलवून घ्यायचं, म्हणजे आपले शेंगदाणे एकमेकांना चिकटायला नको. आणि थोडंसं थंड झालं की हाताने याला असं थंड होईपर्यंत असं हलवत राहायचं. पटकन होतात थंड, हे फार वेळ लागत नाही. आता इथे बघू शकता एक शेंगदाणा आपला सेपरेट झालेला आहे आणि प्रत्येक शेंगदाण्याला व्यवस्थित साखरेची कोटिंग आलेली आहे. या पद्धतीनेच व्हायला पाहिजे आपले शेंगदाणे. म्हणून याच्यासाठीच आपल्याला पूर्ण शेंगदाणे घ्यायचे. खूप जास्त शेंगदाण्याचा भुगा झालेला असेल 2 तुकड्यात तो घ्यायचा नाही. इथे बघू शकता आपले शेंगदाणे तयार झालेत. हे असे खमंग कुरकुरीत जसे थंड होतात तसे कुरकुरीत होत चालतात हे शेंगदाणे. प्रत्येक शेंगदाणा एक आपला सेपरेट झाला आहे आणि प्रत्येकाला व्यवस्थित वरतून कोटिंग आली आहे साखरेची. हे शेंगदाणे असे तुम्ही प्रवासात घेऊन जाऊ शकता किंवा उपवासाला तोंडी लावण्यासाठी खूप छान लागतात. खिचडीसोबत, भगरीच्या भातासोबत असे शेंगदाणे तुम्ही नक्की करून बघा.
आता आषाढी एकादशी येते, त्यानिमित्ताने हे शेंगदाणे तुम्ही करून बघा. खूप छान होतात, एकदम कुरकुरीत मस्त असे शेंगदाणे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.